जमीन आता ओली झालेली आहे, सरकण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर बघूया कोण पडतंय. जलसा कंपनीचे CEO. सो हेअर ही इज. तुम्ही तुमच्या कंपनीबद्दल जरा सांगा, काय आहे? माझी कंपनीचं इन्स्टा हँडल आहे jalsa.company. ते फॉलो करा, तुम्हाला कळेल काय जलसा. ओके, तिला पण फॉलो करा. तर हा माझा पहिलाच व्लॉग आहे, तर खूप सारं प्रेम द्या. पहिला व्लॉग नाही, अपलोड होणारा पहिला. पण अजूनही टाकलं नाही, कॉन्फिडन्स येत नाहीये व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझा कॉन्फिडन्स वाढवा. ठीक आहे, आम्ही इथे विश्रांतीसाठी थांबलो होतो. अजून आमचा बराच ट्रेक बाकी आहे. आताचे 10 वाजलेत तरी पण उन्हाचा झळका एवढा लागतोय आणि अशा घामाच्या धारा आता सुरू झाल्या आहेत. तर आम्ही आता चाललोय, तुम्ही पण चला. आणि या सोंडाई फोर्टसाठी सूचना आहेत, तर तुम्ही बघून घ्या. आणि हे बघा, एकाने सुरुवात केली की मागून मागून सगळे एका फोटोसाठी, फक्त एका फोटोसाठी सगळे मेहनत करतात. ओ माय गॉड, हे माझे सवंगडी. बापरे, तर आम्ही आता प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे आणि हे असं सजवलं आहे. काल दसरा होता त्याच्यामुळे असेल बहुतेक तरी. चला, आम्ही जवळजवळ अर्धा आलो आणि हा व्ह्यू का भारी वाटतोय ना. हा विशालगड आहे आणि हा बघा या दगडात कोरलेल्या पायऱ्या. सवंगडी इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि मी अजून खालीच आहे. हा शायनिंग मारतोय. तर जलसा कंपनीचे CEO, तुम्ही आम्हाला माहिती सांगा, इथून कोणते कोणते गड दिसत आहेत? समोर सुळकवर आलाय ते इरसाळगड आहे आणि हा डोंगराचा मागे तिकडे आहे तो प्रबलगड. त्या प्रबलगडच्या मागे ते कलावंती आहे आणि माथेरानचे डोंगर आहे. ओके, आणि हे धरण कोणतं आहे? समोर आहे ते मोरबे धरण आहे. ओके, सो हे लोक गवत खात आहेत. हे लोक गवत ट्राय करतायत. तुम्हाला नको. इथे एक पाटी लावली आहे, काम करू लाख मोलाचे गड किल्ल्याच्या संवर्धनाचे. वा वा. तर तुम्ही वीकडेजला सुद्धा असतात का? म्हणजे सोमवार ते शुक्रवार वगैरे? शुक्रवारीच असतात. अच्छा, हां हां, ओके. तर तुम्ही फ्रायडेला असता आणि शनिवारची अच्छा, ओके, ठीक आहे. इथून खडक आहे त्यामुळे हा जरा थोडासा कठीण पॅच वाटला. इथून नॉर्मल वाट सुरू झाली आहे.
अशा पाट्या लावलेल्या आहेत, त्यामुळे या गडावर चुकण्याची शक्यता खूप कमी आहे. हा एवढाच पॅच राहिला आहे. आता आम्ही तिथून सुरुवात केली होती, तिकडून सुरुवात केली होती आणि आता एवढाच पॅच राहिला आहे. खूप छोटा किल्ला आहे हा, थोडा डिफिकल्ट पॅच आहे आणि पावसाळ्यामध्ये तर ऑलमोस्ट वाट लागेल. तर ट्रेकिंगचे शूज असतील तरच मला वाटतंय बरं पडतं. इथे तर डायरेक्ट खडकावर चढायचं आहे. सगळे पुढे गेले आणि शूट करण्याच्या चक्करमध्ये सगळ्यात मागे राहिले. दिसत झालं आणि एवढं ऊन आहे. सकाळी लवकर ट्रेक सुरू केलं पाहिजे होतं, पण आम्ही 7:45ला डोंबिवलीवरून निघालो. 7:45ची कर्जत असते त्याने. कुठे ओके, सो त्यांचा आवाज येतोय मला, तर मी आमच्या आता 5 ते 10 मिनिटाची ट्रेक बाकी आहे आणि ते इथे थोडंसं चढून आल्यावरती इथे माझ्या मागे पाण्याचं टाकं आहे. तर ते पाणी काय पिण्यायोग्य नाही आहे, म्हणजे शेवाळ वगैरे आहे, खूप घाण. आणि आपली आता एवढीच ट्रेक बाकी आहे. चला भेटूया वरती. या किल्ल्यावरती 2 लोखंडी शिळा आहेत, त्यातली आम्ही सध्या एक चढतोय आणि दुसरी अजून एक बाकी आहे. तर हा गडाचा जो डिफिकल्टी पॅच आहे तो कमी होण्यासाठी या लोखंडी शिळा लावलेल्या आहेत. लोखंडी शिडा चढून झाल्यावरती हे पाण्याचं टाकं आहे, पण हे काय पाणी पिण्यायोग्य नाही आहे. आपल्याला ही तिसरी लोखंडी शिडी लागलेली आहे. ऑलमोस्ट संपलाय. पुढे थोडंसं बहुतेक चालायला असेल, तर बघूया. तर नमस्कार मंडळी, आम्ही किल्ल्यावरती पोहोचलोय आणि इथे काही गिर्यारोहक आहेत. ते किल्ले साफ करण्याचं, म्हणजे जी घाण असते किंवा किल्ले तुटलेले असतात तर ते बांधकाम थोडंफार जेवढं त्यांच्या परीने होतं तेवढं ते करतात. तर काल दसरा होता, पण त्यांना काही जमलं नाही. आपापल्या घरी दसऱ्याचं असतंच ना थोडंफार, तर ते आज इथे किल्ल्यावरती सगळं सजवून वगैरे मस्त त्यांच्याबरोबर ज्या लेडीज आल्यात त्या साड्या नऊवारी वगैरे नेसून आल्यात, मस्त मेकअप करून आल्या आणि आमचा अवतार बघा. तर त्यांचा आता मी आता तुम्हाला व्ह्यू दाखवते गडावरचा. तर आता अनिकेत पडलाय, माझं पडून झालं. ट्रेकिंगचे शूज घालून देत आम्ही पडलो, मी पडली आणि त्याच्यानंतर अनिकेत सुद्धा पडली. तर आता आम्ही जेवायला थांबलोय आणि हे आमचे घरातून आणलेलं आहे सर्व काही. हा आमचा अनिकेत आहे, हे मिस्टर किरण पांढरे, हा हर्ष, ही दीपिका
आणि ही अलिशा. अनिता खान. मिस्टर हर्ष मुरम, द CEO and MD of Jalsa Company, organizer and financer of this trip. सो यू आर द फायनान्सर ऑफ दी ट्रिप. Why? Finance minister. कॉपी पेस्ट करत ना त्या मागे मागे येत होतो. करत होता. अरे तिकडे खाली असं तर कसं ते असं खाली पडत. अरे बरं तरी तिथून आता हा तिथून वरतून आला आणि मी त्याला तिथून खालच्या रस्त्याने त्याला तिथं पण म्हटलं चालत. व्यवस्थित ये. उडी मारली का? मी उडी मारली रे. म्हणून वाचला पाय घसरणार मला अंदाज आला होता. मी तेवढीशी उडी मारली आधी. आणि ओलं होतं. मग काय एवढं नाही, शेवळ्या होता तिथं. जेवण झाल्यावरती ही यांची अवस्था. सांडून गेलेत सगळे. आता पाऊस पडतोय आणि ते पण एवढा उन्हात सुद्धा पाऊस पडतोय. आता खूप जास्त गरम होणार. एवढूस रिप 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 पडतोय. अरे. प्रत्येक गड किल्ल्यावर येणाऱ्यांचं स्वप्न असतं की गड किल्ल्यांवर गेल्यावर पाऊस असावा. आणि हे आमचं स्वप्न जरा लेट पूर्ण होतंय कारण की आम्ही उतरायला सुरुवात केली आहे आणि पाऊस आलाय. ना छत्री आणली आहे ना रेनकोट. अरे यार. तर नमस्कार मंडळी, आमचा पोट उतरून झालेला आहे आणि एवढा जोराचा पाऊस आला म्हणून उघडलं झालं. आणि हा छत्रीवाला आणि हा छत्रीवाला माणूस. Oh, shit. आली की नाही माहित नाही. आणि ही माझी बहीण पावसापासून वाचण्यासाठी. आमचा गड उतरून झालेला आहे आणि पाऊस एवढा जोरात पडतोय. आभाळ सुद्धा गरजतंय आणि छत्री फक्त एकाकडे आहे. आता मोठा आला, आता नाही थांबत आणि आता थांबायचे चान्सेस पण खूप कमी आहेत. मध्ये तर काहीच नसेल. पाण्याच्या बॉटलशिवाय काहीच नाही. तर आता आम्ही रिटर्न जर्नी आमची सुरू केलेली आहे. आता टॅक्सीमध्ये बसलोय आणि मग ट्रेनने घरी. आफ्टर पाऊस आणि टॅक्सीमधून आला पाऊस. गेला. अहो आम्ही उतरत होतो खाली, मध्येच पाऊस आला मध्येच पाऊस आला. आणि विजा वगैरे कडकड लागल्या म्हणून म्हणलं थांबूया. नमस्कार मंडळी, तर आज आमची ट्रेक संपलेली आहे. अशा व्हिडिओसाठी लाईक शेअर सबस्क्राईब. बाय बाय.